आदरणीय परीक्षक, उपस्थित पालक वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे माझा आवडता छंद. मित्रांनो, छंद म्हणजे आपल्या मोकळ्या वेळात आनंदाने, आवडीने आणि मनापासून केलेली गोष्ट. मला लहानपणापासूनच नृत्य करायला, पोहायला, स्केटिंग करायला, चित्र काढायला, गायन करायला, पेटी वाजवायला तसेच विविध खेळ खेळायला खूप आवडते. पण या सर्वांमध्ये माझा आवडता छंद आहे गिर्यारोहण. गिर्यारोहण म्हणजे डोंगर, गड, किल्ले आणि पर्वत चढणे. मित्रांनो, मी अवघी 3 वर्षाची असताना आई बाबांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर प्रथम चढाई केली. शिवजन्मस्थळी नतमस्तक झाल्यानंतर माझ्या मनात गड, किल्ले आणि आपल्या इतिहासाबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि तेथूनच माझ्या गिर्यारोहणाच्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रथमतः मी चावंड, हडसर आणि नारायणगड हे किल्ले सर केले. गड किल्ल्यावर गेल्यानंतर मला निसर्ग अगदी जवळून अनुभवता येऊ लागला. तेथील विविध फुले, वनस्पती, पक्षी आणि स्वच्छ वातावरण पाहून मन आनंदाने भरून जायचे. मित्रांनो, मी 4.5 वर्षाची असताना बाबा आणि त्यांच्या सहकार्यासोबत हरिश्चंद्रगड सर केला. हा अतिशय दुर्गम आणि आव्हानात्मक किल्ला आहे. आम्ही 4 किलोमीटरची कठीण चढाई करून गडावर पोहोचलो. रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे बॅटरीच्या प्रकाशात घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही तारामती शिखरावर पोहोचलो. तेथून दिसणारा सूर्योदय व कोकणकडा डोळ्याचे पारणे फेडणार होता. मित्रांनो, मी 4.5 वर्षाची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले. पहाटे 6 वाजता सुरू केलेली 6 किलोमीटरची चढाई 3 तासात पूर्ण करून शिखरावर तिरंगा फडकवला. याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर मी दौलताबाद, पन्हाळा, कांचनगंगा धबधबा तसेच अनेक गड किल्ल्यावर गिर्यारोहण केले. काही दिवसापूर्वी मी किल्ले जीवधन व अतिशय अवघड असणारा वानरलिंगी पिनाकल व्हॅली सर केले. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतं की वानरलिंगी पिनाकल व्हॅली सर करणारी सर्वात लहान मुलगी म्हणून माझी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. गिर्यारोहणामुळे माझे शरीरच नव्हे तर मनही मजबूत आणि धैर्यवान झाले आहे. या छंदामुळे आपल्या पूर्वजांचा पराक्रम, इतिहास, भूगोल, आपली संस्कृती याचा जवळून अभ्यास करता येतो. त्यात मित्रांनो, गिर्यारोहण करताना त्या ठिकाणाची माहिती घेऊन आवश्यक सुरक्षा साधनासह नेहमी समूहानेच गिर्यारोहण करावे. त्यातूनच निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आपण नक्कीच टाळू शकतो. काही लोक गड किल्ल्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरी बॅग टाकतात. त्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होते. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते की गड किल्ल्यावर कचरा करू नका. इतरांनाही तसे करण्यापासून परावर्त करा. तरच आपला हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन होईल. मित्रांनो, स्वच्छ गड किल्ले हीच खरी शिवरायांना मानवंदना आहे. शेवटी एवढेच सांगते, डोंगर मला शिकवतात संकटांना हसत सामोरे जायला. निसर्ग मला शिकवतो प्रत्येक क्षण मनापासून जगायला. प्रत्येक गड किल्ले सर करताना स्वप्नांना नवी भरारी मिळते. गिर्यारोहण माझा छंद नाही, ती माझ्या आयुष्याची प्रेरणा बनते. ती माझ्या आयुष्याची प्रेरणा बनते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.